ही पोरग या लागले का नाही पळत म्हणजे सतीश शेठ आपलं का खुश आहेत माहितीये काय, संध्याकाळी बाहेर जेवायला जायचंय म्हणून. डबा खाऊन रोज आलता वैताग, म्हटलं जरा आज बाहेर जाऊयात चला मग. तर जय श्रीराम मित्रांनो, संध्याकाळी मस्तपैकी जालन्यात आहे का नाही गाड्या सगळ्यांच्या खाली झालत्या आणि आलतो बघा हॉटेलमध्ये बाहेर जेवायला. भाव म्हटला सुट्टी द्यायची नाही, रोज 100 रुपये डबा खाऊन वैतागले आलो. आज म्हटलं हॉटेलमध्ये आले पाळकीवर लोड येऊस तर खायचं. जेवण तेन करून आलो पार्किंगला. तासभर काय गाडी चर्चा सगळी चाललेली. सोम्याच्या गाडीत जरा विषय झालता, तो जरा विषय मिटवला. आता चला म्हटलं सगळ्यांना झोपूया, आता माल मिळायचं टायमिंग आहे. दुसऱ्या दिवशी आलो गाडीत झोपलेलं निवांत. उमेश अण्णा सोम्या लागलेली मस्ती करायला, झोपच घालवली यांनी. आणि वेळ तर एवढा फास्ट जातोय का नाही, 11 वाजलेला कळायला नाही. कुण्या गाडीत बसलो चल म्हणलं भावा पहिला ऑफिसला. आणि तुम्हाला म्हटलेलं तसं आज माल मिळायचं टायमिंग होतं. ऑफिसला गेल्या गेल्या माल मिळाला. आपण कालिका कंपनीमध्ये आपण गाडी भरली आणि आपण निघाला चालू गेलो संध्याकाळी 5 वाजता. आणि गाडी भरल्यावर जालन्यानं बाहेर निघाला 1.5 तास जाते आणि आंबड पास करायला आपल्याला पाक रात्रच झाली बघा. हायवेला लागायच्या आधी गाडीला म्हटलं जरा पंपावर जाऊन मस्तपैकी डिझेल टाकूया. डिझेल देऊन टाकल्यावर आलो मांजरसुंबा घाटात. घाटात कोण नव्हतं आपल्या संघ, एकटंच होतं. म्हणलं निवांतच जाऊया. घाट पास झाल्यावर सोम्या भेटला आणि कुर्डवाडीत आलो. आता म्हटलं मस्तपैकी जेवलं पण नव्हतं, मॅगी खाऊया. आणि मॅगी असली गरम होती, खाता पण येत नव्हती. आणि पोरग एवढं भुका लागलेल्या गरम गरम मॅगी खाऊन टाकले बघा. म्हणलं आता पोरग गाडी चालले रातभर भुक्याला असेल खाऊ दे. आणि आपलं टार्गेट काय असते, उजेड व्हायच्या आत पंढरपूर पास करणे. आणि आपण पंढरपुरात आलो उशीरने निघलेलं तरी पण. कसं आहे गर्दी ते काय नसते, अंधारात तेवढं आपलं पास केलेलं बरं असते. आणि आपला माल होता विटा कडेगावचा. मग काय दिगंजी मार्गे घालूया म्हटलं गाडी. आणि ह्या रस्त्यानं मित्रांनो मजा येते, आपण चढ उतरले पण एकदा का तरसवाडीचा घाट चढला आणि घाट एकदा उतरला पाग मायनीपर्यंत गाडी निवांत मोकळी सोडली तरी जात्या. नुसतं बोलले समजून घ्या तुम्ही बाकीचं. घाटात नजारा मस्तपैकी बघितला आणि पोहोचलो आपण विट्यामध्ये गाडी खाली करायला. सकाळी 8 वाजता पोहोचलो, आम्हाला आलीत 12 वाजता. चला म्हटलं काय विषय नाही. विट्यात गाडी 5 टन खाली गेली आणि आपण चाललेलो पुढं कडेगावला. आणि मित्रांनो कडेगाव मध्ये गाडी लावली आपण लवकर खाली करायला. तिथं आम्हाला काही लगेच आलेत आणि गाडीत एवढा कंटाळा आलता नाही बसून. चला म्हटलं काय विषय नाही, गाडी तर लावल्या खाली करायला. मस्तपैकी जरा तोंड धुऊया म्हणजे कसं फ्रेश होऊ. आणि परत आपली रिटर्न ट्रिप मित्रांनो आपली जालन्याला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोवर हे व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. चला.